नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज भारतातून नक्षलवाद हा जवळजवळ संपुष्टात आला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि माध्यमंसुद्धा तेच आपल्याला सांगताय. कारण छत्तीसगडमधल्या एका दोन जिल्ह्यांना जर सोडलं तर भारतातल्या इतर कुठल्याही राज्यांमध्ये नक्षलवाद उरलाय किंवा या नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांमध्ये ताकद राहिली आहे असं आपल्याला सांगता येणार नाही. आणि याचं पूर्णपणे श्रेय आपल्याला गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनाच द्यावं लागेल. 2019ला जेव्हा गृहमंत्री या पदाचा कारभार त्यांनी सांभाळला तेव्हा त्यांनी एक घोषणा केलेली होती की मार्च 2026 पर्यंत या भारतभूमीतून मी नक्षलवाद पूर्णपणे संपवून दाखवेन. आणि आज तीच घोषणा सत्य परिस्थितीत उतरताना आपल्याला दिसते. जे नक्षलवादी दिल्लीत सत्ता बदल घडवून आणण्यासाठी शस्त्र क्रांती आम्ही घडवून आणू असं सांगत होते, धमक्या देत होते, तेच नक्षलवादी आज अमित शहांना पत्र लिहित आहेत की आमच्या विरोधातली जी लष्करी कारवाई तुम्ही सुरू केली आहे ती थांबवा, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. आणि आज पहिल्यांदा भारत सरकार किंवा गृहमंत्री असा इतिहासात पहिल्यांदा घडला आहे जो नक्षलवाद्यांना सांगतोय की आम्ही मात्र तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार नाही आहोत. आमचा एकच फॉर्म्युला सेट आहे, एक तर तुम्ही शस्त्रांचा त्याग करा किंवा मग मृत्यूस प्राप्त व्हा. चर्चा आम्ही तुमच्यासोबत करणार नाही म्हणजे नाही. आणि या सक्त कारवाईमुळेच जे माओवादी हे नक्षलवादी विचारसरणीची लोक जेव्हा जंगलात या लोकांना मार पडायला लागली आणि तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा धूर एका वेळात सोडलं की दुसऱ्या वेळात जाण्यासाठी हे जीवजंतू उंदरं जेव्हा पळत सुटतात तसंच हे जंगलातले नक्षलवादी शहराकडे पळायला लागली, ज्याला आपण अर्बन नक्षलवाद आजच्या भाषेत म्हणतो. हे नक्षलवादी हे डाव्या चरणीचे माओवादी लोक शिक्षण संस्थांमध्ये, मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये किंवा राजकीय पक्षांमध्ये आणि धार्मिक संस्थासुद्धा या लोकांनी सोडलेल्या नाही आहेत. वाळवीसारखं हे लोक या संघटनांमध्ये जगत आहेत आणि आपल्या विचारसरणीला पसरवत आहेत, युवा वर्गाला भडकवत आहेत की सरकार तुमच्यासाठी काही करतच नाही आहे, ही सरकार अंबानी आणि अडानींची आहे, संविधान वाचवण्यासाठी तुम्हालाच मैदानात उतरावं लागेल, शस्त्र क्रांती हेच शेवटचं उपाय आहे. हे भडकवण्याचं काम हे माओवादी करतायत. कारण आजच्या युवा वर्गाला हे लाल सलाम, ही लाल माकडं यांची शक्ती, यांचे विचार हे कसे प्रभावित करतात याचे काहीच डावपेच माहीत नाही आहेत. कारण आमच्या पिढीने हे डाव्या विचारसरणीची पक्षांची सत्ता नाही बघितली आहे. आज भारतातसुद्धा फक्त केरळ सोडलं तर इतर कुठल्याच राज्यांमध्ये या कम्युनिस्ट विचारसरणीच्या पक्षांची सत्ता नाही आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये या पक्षाची मजबूत स्थिती बाळासाहेबांच्या काळात आणि जेव्हा नेहरूंची सत्ता होती त्या काळात होती. पण आज या पक्षाचा एकमेव आमदार महाराष्ट्रात उरला आहे, तेही ठाण्याच्या डहाणूमधून. त्यामुळे या पक्षाची विचारधारा, या लोकांनी इतिहासामध्ये काय काय केलं आहे याचा किंचितभरही अंदाजा आजच्या युवा पिढीला नाही आहे. त्यामुळे लगेच यांच्या विचारांची प्रभावित होऊन आजची युवा पिढी यांच्या इशाऱ्यावर नाचण्याचं काम करते आणि समाजामध्ये देशविरोधी कामं करण्यासाठी हेच लोक आजच्या युवा पिढीला प्रभावित करत असतात, उत्तेजित करतात की सरकार तुमची नाही आहे, या सरकारच्या विरोधात तुम्हाला उठलंच पाहिजे. आणि आजची सगळ्यात मोठी समस्या आपल्या भारत सरकारसमोर शहरी नक्षलवाद म्हणूनच उभी आहे. कारण या नक्षलवादला एकतर आजकाल आपल्याला पकडता येत नाही, कारण इतिहासाप्रमाणे हे लोक लाल झेंडे घेऊन आणि आपण या विचारसरणीचे आहोत हे सांगत फिरत नाही. हे लोक आजकाल पुरोगामी विचारधारा आणि मुस्लिम कट्टरता याचा एक बुरखा ओढून बसलेले आहेत. आम्ही तर पुरोगामी आहोत, आम्ही तर धर्मनिरपेक्ष आहोत आणि आम्ही देशामध्ये संविधान वाचवण्याचं काम करतोय असे एक नरेटिव्ह चालवत हे लोक आपली सॉफ्ट डावी विचारधारा पसरवत असतात. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण हे पाहिलेलं आहे की काँग्रेस या पक्षाला, जो की नेहमीच डाव्या विचारसरणीशी लढत आलेला आहे, त्याला पूर्णपणे आज या विचारसरणीच्या लोकांनी हायजॅक करून टाकलेलं आहे. राहुल गांधी तर लाल रंगाचं संविधान घेऊन अजूनही फिरत आहेत. तुम्ही साधा विचार केला पाहिजे की लाल रंगाचंच संविधान का? इतर रंग आहेत, त्या रंगाचं कधीच संविधान या लोकांनी नाही वापरला, लालच रंग का? यामध्ये तो सिम्बॉलिक किंवा एक संदेश देण्याचं काम हे लोक करतायत की आमची विचारधारा ही अजूनही जिवंत आहे, फक्त आम्ही हा पुरोगामी आणि हे धर्मनिरपेक्ष नावाचे नवीन बुरखे घातलेत. आणि म्हणजे जुने कायदे असतात, या कायद्याअंतर्गत या लोकांना अटक किंवा यांच्यावर कारवाई करता येत नाही. आणि यांनाच पकडण्यासाठी 2024मध्ये जी चुकी BJPला महागात पडली त्या चुकीला सुधारण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन कायदा विधेयक पास केलं आहे कालच्या दिवशी, म्हणजे 10 जुलैच्या दिवशी पावसाळी अधिवेशनात. आणि त्या विधेयकाला पाहता सर्वच पुरोगामी विचारधारेच्या लोकांना
जे लोक हे बुरखे घालून बसलेत आणि त्या बुरख्याच्या खालून डाव्या विचारसरणीला आणि नक्षलवादी विचारसरणीला प्रसारित करत असतात, त्यांच्या बुडाखाली आग लागलेली. तो विधेयक म्हणजे विशेष जनसुरक्षा विधेयक. या विधेयकाच्या अंतर्गत पोलिसांना हे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत की अशा नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांना अरेस्ट वॉरंट नसतानाही, अटकेचं कोणतेही कागदपत्र नसताना किंवा अटक केल्यानंतर यांना जामीनसुद्धा मिळणार नाही अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. आणि या विधेयकाला पाहूनच आपले जितेंद्र आव्हाड असतील किंवा कम्युनिस्ट पक्षाचा काही कार्यकर्ते असतील, नेते आहेत किंवा प्रकाश आंबेडकरांसारखे लोक आहेत जे या विधेयकाचा विरोध करत आहेत. आणि मी आता हे असं नाही म्हणत आहे की हे सगळेच नेते नक्षलवादी विचारसरणीला मानतात. यामागे एक वेगळं कारण आहे. ते कारण म्हणजे या पक्षांचं ग्राउंडवर अजेंडा राबवण्याचं काम हेच डाव्या सरणीचे लोक करत असतात. उदाहरणार्थ आज काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष हा पूर्णपणे कमजोर झालेला आहे. यांचा अजेंडा राबवण्यासाठी यांचे कार्यकर्ते सुद्धा आज ग्राउंडवर यांचं काम करण्यासाठी तयार नाही आहेत. कारण काँग्रेस किंवा शरद पवार हे फक्त सत्तेसाठी जगत असतात आणि कोणासोबतही युती करू शकतात हे लोकांना कळालं आहे. त्यामुळे त्यांचे बहुतांश कार्यकर्ते सुद्धा आज पक्ष सोडून चाललेले आहेत. आणि कार्यकर्ते नसताना जर ग्राउंडवर लोकांना मोबिलाईज करायचं असेल, आपला अजेंडा राबवायचा असेल, काही संदेश लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर आपल्याला एक विचारसरणीचं संघटन हवं आहे. आणि तेच संघटन हे नक्षलवादी लोक या पक्षांना पुरवत असतात. मग या पक्षांची विचारधारा नक्षलवादी किंवा डाव्या विचारसरणीची जरी नसली तरी या लोकांचा उपयोग आपल्याला होतोय आणि सत्तेत येण्यासाठी हेच लोक आपल्याला मदत करू शकतात. आणि सत्तेत आलो तर या लोकांना आपण सुरक्षा देऊ अशी एक अंडरस्टँडिंग या दोघांमध्ये झालेली आहे. आणि जर असा विधेयक आणून देवेंद्र फडणवीस या सगळ्याच लाल माकडांना जेलमध्ये टाकण्याचं नियोजन करत असतील, विशेष करून हे भारत जोडो गँग जी राहुल गांधींची आहे याच्यात तर सगळेच नक्षलवादी भरलेत. या लोकांनी जो बुरखा घातलाय या बुरखाला ओढण्याची ताकद पोलिसांना हा विधेयक देतो. आणि आपला बुरखा आता राहणार नाही आहे, आपली जागा आता जेलमध्ये आहे. जेव्हा हे या लोकांना कळायला लागलंय तेव्हा हे सगळेच बावचाळलेत आणि अगदी सरकारला हे आरोप करताय की UAPA किंवा मकोकासारखे अगोदरच कायदे असताना सरकारला या नवीन विधेयकाची काय गरज पडली. तर मित्रांनो, गरज याकरता पडली की UAPA आणि मकोका या कायद्याअंतर्गत या नक्षलवादी लाल माकडांना पकडता येत नव्हतं. कारण मी असं म्हणालो की यांनी राजकीय पक्षांचा आश्रय घेतलेला आहे. यांच्या मनात नक्षलवाद आहे, पण वरती लोकशाही, संविधान आणि असे नावं घेऊन आपण देशासाठी किती विचार करतो, या देशासाठी किती महान काम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे जे नाटक दाखवण्याचं काम करतात. हा बुरखा ओढण्याची ताकद पोलिसांना देण्यासाठी एक विशेष विधेयकाची गरज होती. आणि तोच हा विशेष जनसुरक्षा विधेयक आहे जो आणून देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याच नक्षलवादी लोकांची बंदी केलेली आहे. आता मी असं म्हणत नाही आहे की हा विधेयक लाल सलाम किंवा या सगळ्याच कॉम्रेड लोकांना याची विचारसरणी पूर्णपणे संपुष्टात आणून टाकेल. विचारसरणी कधीच मरत नसते. या भारतात सध्या दोनच विचारसरणी आहेत, एक तर हिंदुत्ववादी आणि दुसरी म्हणजे डावी नक्षलवादी विचारसरणी, माओवादी, कम्युनिस्ट, याला जे म्हणायचे तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे हिंदुत्वाचा जर कोणता सगळ्यात मोठा शत्रू असेल तर तो डावी विचारसरणी मांडणारे हे नक्षलवादीच आहेत. आणि BJPला जर पुन्हा एकदा बहुमत मिळवायचं असेल तर या लोकांना संपवणं गरजेचं आहे. आणि तेच देवेंद्र फडणवीस या कायद्याद्वारे करू पाहतायत. आणि महाराष्ट्रात याची सुरुवात झाली आहे. आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा इतर राज्यांमध्ये सुद्धा हाच कायदा वेगळ्या नावाने सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र असा काही विशेष राज्य नाही आहे की सगळ्या राजकीय पक्षांना संपवण्यासाठी हा कायदा आणला आहे असं जी एक भ्रमित खोट्या बातम्या पसरवण्याचं काम होतं आहे, तर त्यात काडी मात्रही सत्यता नाही आहे. कारण या कायद्यामध्ये स्पष्ट शब्दात नमूद केलं गेलं की नक्षलवादी आणि अशा लोकांनाच अरेस्ट करण्याची, अटक करण्याची ताकद हा विधेयक देतो. तुम्ही सरकारच्या विरोधात काही कॅम्पेन चालवत असाल, मोर्चा, आंदोलन काढत असाल तर तुम्हाला अटक करण्याची ताकद या कायद्यामध्ये किंवा विधेयकामध्ये दिलेली नाही आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि अशा पक्षांना आश्वस्त राहिलं पाहिजे की तुमच्या कार्यकर्त्यांना या कायद्याला वापरून तरी अटक होणार नाही. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.